चिमूर तालुक्यातील पडसगाव वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव नंबर 2 या जंगल परिसरात विहीरगाव येथील दयाराम लक्ष्मण गोंडाणे हे आपली गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला। या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती वन विभाग आणि चिमूर पोलीस स्टेशनला देण्यात आली। पोलीस पथक आणि वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलवण्यात आले। याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघ यांनी। पाहूयात। आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये पडसगाव वन परिक्षेत्र परिसरामध्ये विहीरगाव क्रमांक 2 या परिसरामध्ये एक गुराखी आपले नियमित आपले गुरेढोरे घेऊन चारायसाठी गेला होता। दरम्यान त्याला वाघाने जखमी करून जागेवरच ठार मारल्याची धक्कादायक घटना जी आहे ती आज घडली आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। हाच तो परिसर आहे विहीरगाव क्रमांक 2 पडसगाव वन परिक्षेत्र जो आहे आणि याच परिसरात जी वाघाने जी गुराख्याला मारला ती ह्याच परिसरात घटना घडली आहे। म्हणजे 2 दिवस झाले वाघाचा वावर होता। दरम्यान कुठलं पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा वन विभाग असेल हे ॲक्शन मोडवर होतं, मात्र तरी पण कुठली अनुसूचित घटना घडू नये। वाघाला एक रिसोर्टच्या बाजूने वाघ आला तर तेव्हाही पोलीस डिपार्टमेंट आणि वन विभाग सतर्क होऊन फटाके फोडून वाघाला पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आज शेवटी एका गुराख्याचा वाघाने जीव घेतला। आपल्यासोबत यावर सविस्तर बोलण्यासाठी विहीरगावचे माजी सरपंच साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। सरपंच साहेब, काय सांगाल तुम्ही? आज तुमच्या गावात ही घटना घडली, म्हणजे एका गुराख्याला गुरे चारत असताना वाघाने ठार मारलं। आमच्या गावचे दयारामजी गोंडाणे यांना आज सकाळी 10 वाजता जंगलाच्या साईडला गुरे चारण्याकरिता गेले असता वाघाने अचानक हमला करून त्यांना ठार केले। याच वाघाने मागच्याही वर्षी एका वर्षाच्या अगोदर आमच्या गावचे मधुकरजी धासे यांना सुद्धा ठार केले। तरी हा वन विभाग झोपेतच असून या वाघाचा बंदोबस्त करीत नाही। तरी माझी कडकडीची विनंती आहे की या वाघाचा बंदोबस्त करावा व जीवितहानीपासून आमचं संरक्षण करावं, अशी माझी नम्र विनंती। आज कोण्या ठिकाणी नेमका किती वाजता गुरे चारण्यासाठी गेला होता? आता सकाळी 10 वाजता गावावरून जंगलाच्या साईडला गुरे नेले चारण्याकरिता। तरी कमीत कमी 10-11 साडे11 वाजताची घटना आहे। अच्छा अच्छा, म्हणजे सकाळी 10 वाजता घरून गुरे चारायसाठी तो रोज नियमित जायचा का? नाही, ते आमच्या गावाला कसे आहे 5-5 जणांची पाडी आहे। महिन्यातून 2 दिवस 5 जणांची पाडी असल्यामुळे ते नियमित 5-5 जण गुरे चारण्याकरिता जंगलाच्या साईडने नेतात। अच्छा अच्छा, आज त्यांचा नंबर होता आजच्या पाडीमध्ये, पण आता त्यांना वाघानं ठार केलं। अच्छा अच्छा, बरोबर। वन विभागाकडे तुमची मागणी आहे की वाघाचा बंदोबस्त नक्कीच करावा? हो, कारण आता यापूर्वी वाघाचा वावर होता का तुमच्या? म्हणजे आमच्या ह्या गावाशेजारी त्या वाघाचा नेहमीच वावर आहे आणि कधी शेतामध्ये दिसतो, कधी जंगलाच्या साईडला दिसतो। आणि ह्या वाघाने आता एका वर्षामध्ये 2 व्यक्तीला आम्ही ठार केलं, तर त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी आमची विनंती आहे। नक्कीच नक्कीच। वर्षभरामध्ये वाघाने विहीरगाव गावचे 2 जीव घेतले आणि वन विभाग या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि गावकऱ्यांना संरक्षण द्यावे, जीवितहानीपासून कसं वाचता येईल याचा बंदोबस्त आणि वन विभागाने करावा अशी देखील गावकऱ्याच्या वतीने माजी सरपंच साहेब यांनी स्टार महाराष्ट्राची प्रतिक्रिया दर्शवली।